तुम्हाला माहितीये का? दर तासाला 5 आणि दर वर्षाला जवळपास 80,000 लोक हे तोंडाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडत आहेत. कशामुळे होतो तोंडाचा कर्करोग? तर गुटखा, तंबाखू यासारखे तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे तोंडाचा कर्करोग होतो. त्यासोबत जर तुम्ही दारू सुद्धा घेत असाल तर 15 पटीने तोंडाचा कर्करोग होण्याचे चान्सेस वाढतात. त्याशिवाय तोंडात ओरल हायजीन व्यवस्थित नसल्यामुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. पानामध्ये सुपारी टाकून त्याचा विडा तोंडामध्ये गालाच्या आतून ठेवल्यामुळेही तोंडाचा कर्करोग होतो. त्याशिवाय एखादा दात जो सारखा तुम्हाला गालाला किंवा एखाद्या ठिकाणी टोचून इजा करत असेल, जखम करत असेल, तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. तोंडाच्या कर्करोगाने होणारे मृत्यू हे जवळजवळ पेशंट हा उशिरा दवाखान्यात गेल्यामुळे होतात. त्यातले 90% मृत्यू हे आपण प्रिव्हेंट करू शकतो जर आपण सेल्फ ओरल एक्झामिनेशन केलं. तर सेल्फ ओरल एक्झामिनेशन म्हणजे काय? सेल्फ ओरल एक्झामिनेशन म्हणजे स्वतःच्या तोंडाची तपासणी करणे. महिन्यातून एकदा आरशामध्ये लख्ख प्रकाशामध्ये आपल्या तोंडाच्या आतल्या ह्या जागांवर खालच्या प्रमाणे बदल झालेले आहेत का ते बघा. त्यामध्ये तोंडामध्ये पांढरा चट्टा, लाल चट्टा आला आहे का? तोंडामध्ये एखादा अल्सर किंवा तोंडातले जे 2 आठवड्यापेक्षा जास्त वेळापासून तिथे आहे आणि हील होत नाहीये, असे आहे का? कुठे गाठ आलेली आहे का? त्याशिवाय तोंड उघडायला त्रास होणे, गिळताना त्रास होणे, बोलताना आवाजामध्ये बदल होणे यासारखी लक्षणे आहेत का? त्याशिवाय मानेवर किंवा गळ्यावर कुठे गाठ आहे का? अशी जर लक्षणे असतील तर लवकरात लवकर आपल्या जवळच्या डेंटिस्टकडे किंवा डॉक्टरांकडे जा आणि आपल्या तोंडाच्या आतून तपासणी करून घ्या. त्यानंतर ते तुम्हाला बायोप्सी करायला सांगतील आणि बायोप्सीच्या रिपोर्ट नंतरच तुम्हाला तोंडाचा कॅन्सर आहे किंवा नाही याचं निदान होऊ शकेल. तर ओरल कॅन्सरमुळे होणाऱ्या हजारो डेथ जर आपल्याला टाळायच्या असतील तर महिन्यातून एकदा सेल्फ ओरल एक्झामिनेशन जरूर करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.